नमस्कार, मी सुषमा राजे घोरपडे, सातारा जिल्हा महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष। आज सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये जनता दरबाराचे आयोजन या ठिकाणी महिला काँग्रेसच्या वतीनं केलेलं आहे। समाजातून आणि सातारा जिल्ह्यातून ज्या प्रशासकीय अडचणी आहेत, ज्या कौटुंबिक अडचणी आहेत, लोक प्रशासनाला त्रस्त आहेत आणि त्यांची कामं कुठेही गेली तर होत नाहीत, ही पार्श्वभूमी लक्षात घेता आम्ही सर्वसामान्यांसाठी त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी आणि त्यांच्या कामाला एक सपोर्ट म्हणून आम्ही या ठिकाणी आमच्या सातारा जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीनं तक्रार निवारण केंद्र म्हणजेच जनता दरबार आयोजित केलेला आहे। जनता दरबाराचं आज उद्घाटन करत असताना अनेक आमचे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी दशरथ निकम सर असतील, ऍडव्होकेट दशरथ निकम असतील, आमच्या ऍडव्होकेट नाझमीन मॅडम असतील, मनीषाताई साळुंके आहेत, प्राची काकतोडे आहेत, शोभा गोळे, अनिता जाधव, त्याच्यानंतर अनिता भोसले, अरुणाताई नाजरे, आमचे मार्गदर्शक सादिक भाई, तसेच जिल्हा शेतकरी सेलचे अध्यक्ष इनामदार साहेब आणि अवधूत निकम साहेब, असे अनेक पदाधिकारी, हजरा शिकलकर असतील, मलन परळकर असतील, जास्मिन शेख असतील, या सर्व पदाधिकाऱ्यांनी ह्या जनता दरबारला अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवण्यासाठी मदत केलेली आहे। आणि काँग्रेस पक्ष हा नेहमीच सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो। कोणतीही जाती धर्माची भेदभाव न करता सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन समाजातील ज्या अडीअडचणी आहेत आणि लोकांपर्यंत काँग्रेस पोहोचते आणि लोकही काँग्रेस पर्यंत पोहोचतील आणि येणाऱ्या काळामध्ये लोकांच्यासाठी आम्ही काम करण्याचा मानस या ठिकाणी आयोजित केलेला आहे। महिन्यातून 2 वेळा हा जनता दरबार आयोजित करण्यात येणार आहे। आज जनता दरबार चालू आहे, अनेक तक्रारीचं निवारण आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। तरी आमचे नेते सन्मान्य पृथ्वीराज बाबा चव्हाण, तसेच फादर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य रणजित भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आणि यांचाही देखील आम्हाला ह्या शुभ कामासाठी सपोर्ट आहे आणि या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्ही लोकांच्यासाठी काम करतो, याचा काँग्रेस अनुयायी म्हणून आम्हाला सार्थ अभिमान आहे। धन्यवाद।